पांजूचा वंडर बॉय आतिश भोईर, ज्याने खूप काळ आणि आता पण गाजवतोय टेनिस विश्वाचा एक सितारा, पहिलं षटक घेऊन तर पहिला चेंडू आतिश भोईर यांचा पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू आणि ब्लॉकहॉलचा मारा, चेंडू जातोय निर्धाव. तर दुसरा चेंडू आतिश भोईर यांचा पहिला चेंडू निर्धाव होता. दुसरा चेंडू बॅटची एज लागून विकेट किपर अलंकार भोईर यांच्याकडे गेला, पण चेंडू मला तरी वाटतं हातातून निसटतोय आणि पहिली धक्का बसणार होती तिकडेच. एक धाव मिळते ती देवांशवी 11 ससूनवगर संघाला. खातं खुलतंय. तिसरा चेंडू आणि अंपायर दर्शवितात की हा लेग स्टिक सोडून चाललेला होता, चेंडू ऑफ स्टंप सोडून चाललेला होता आणि लेग बायचा इशारा. धावसंख्या होते ती 2 धावा. तर यस जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इकडे चांगला चेंडू हाताळला गेला जातोय. तर नक्कीच आमचे प्रमुख पाहुणे जे इथे उपस्थित झालेले आहेत त्यांनी आपला वेळेतला वेळ काढून मात्र या स्पर्धेची शोभा वाढवली आणि या स्पर्धेची शोभा अजून वाढवली जाते त्यांच्या माध्यमातून. ते म्हणजे आमचे कुमार रणजित किनी यांच्या शिवसेना उपविभाग प्रमुख जुचंद्र यांच्या सहकार्याने मात्र 11,000चं मात्र इकडे योगदान दिलं जात आहे त्यांच्या माध्यमातून. नक्कीच जोरदार टाळ्या वाजू द्या त्यांच्यासाठी सुद्धा. त्यांचा चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं आणि त्यांचा असंच सहकार्य लाभत राहो अशी आपण प्रार्थना करूया देवी चरणी, आई एकवीर चरणीकडे प्रार्थना करूया. जाऊया पुन्हा आपण हर्षद भोईर यांच्याकडे. ओव्हर टू हर्षद भोईर. नक्कीच धन्यवाद रणजित दादा किणी. आणि शेवटच्या चेंडूवर गडी बाद करतोय आतिश भोईर. मी जसं सांगितलं होतं पांडजूचा सितारा आहे आणि शेवटच्या चेंडूवर गडी बाद करतोय, त्रिफळा उद्ध्वस्त करतोय आणि धावसंख्या झाली आहे ती 3 धावा. षटक समाप्त होत आहे. कम ऑन डीजे. सेवेचा राजा विलास पाटील जुचंद्र गाववाला. समाजसेवेचा राजा रणजित किनी जुचंद्र गाववाला. समाजसेवेचा राजा विलास पाटील जुचंद्र गाववाला. धन्यवाद डीजे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या ते 3. पहिला सुद्धा धक्का बसलाय तो ससूनवगर संघाला आणि दुसरा षटक घेऊन येतोय तो पांडजू एक्सप्रेस पियुष भोईर. आणि पहिल्या चेंडूवर पांडजू एक्सप्रेस पियुष भोईर दाखवून देतोय की का मला पांडजू एक्सप्रेस बोललं जातं आणि त्रिफळा उद्ध्वस्त करतोय तो ससूनवगर संघाच्या यशचा. खातही खोलता आलं नाही यशला आणि गाडी बाद होतोय. कम ऑन डीजे. तर
तर नक्कीच पहिल्या चेंडूवर गडी बाद करतोय तो पियुष. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो चिन्मय. दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा गडी बाद होतोय. चिन्मय जातोय आपला भोपळाही न फोडता डगआउट मध्ये. कम ऑन डीजे. जय जयकारा रुबाब दादाचा लयच न्यारा. रुबाब दादाचा लयच न्यारा. रुबाब दादाचा लयच न्यारा. गोरगरिबांना त्याचा सहारा मानितो दादाला. धन्यवाद डीजे. तर नक्कीच मनीष काय वाटते तुला? तीन षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांचा सामना बोलला तर पांडू संघ बलाढ्य आहे, ससूनगर सुद्धा बलाढ्य संघ आहे. तर किती धावा बनवायला पाहिजेत इथून? एकंदरीत या सामन्याचा विचार केला तर ज्या पद्धतीने आपल्याला पांजू संघ जर पाहतात की कसं काय तुम्ही क्रीज सोडून जाऊ शकता आणि डायरेक्ट हिट आणि फलंदाजाचं काम झालंय फिट. कमान डीजे. मनान सच्चा हैलैनेक दिलात बसलाय राम. मनान सच्चा हैलैनेक दिलात बसलाय राम. रणजित किनीचा गाजतय नाव आमचे दादाच गाजतय नाव. रणजित किनीचा गाजतय नाव आमचे दादाच गाजतय नाव. गाजतय नाव आमचे दादाच गाजतय नाव. रणजित किनीचा गाजतय नाव. धन्यवाद डीजे. हॅलो हॅलो धन्यवाद. तर नक्कीच ज्या पद्धतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर पाहिल्या नजरा जर आपण टाकल्या स्कोर कार्ड वरती 4 धावा आणि 4 विकेट इकडे बरोबरीने चाललाय. विकेट आणि धावा हे बरोबरीने चालल्यात. गोलंदाजांचा विचार केला तर नक्कीच तब्बल सुंदर गोलंदाजीचा हाताळणी मात्र गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पियुष गोलंदाजी मार्क वरती आलाय. 4 चेंडू हाताळल्यात. एकही धावा खर्च न करता 2 विकेट. यस सुंदर गोलंदाजी. इकडे मात्र नक्कीच 5वा चेंडू हलक्या हाताने खेळला आणि 1 धाव कंप्लीट केलेली आहे. पण मला तर वाटतं की धावसंख्या आता विचार केला तर 5 धावा आणि 4 गडींच्या मोबदल्यावर 3 षटकांचा सामना आहे. तर इकडून एक्सिलेटरवर पाय द्यायला लागणार. ससूनगर संघाला जर सामना जिंकायचा असेल तर काहीतरी करायला लागणार. आणि शेवटचा चेंडू पांडू एक्सप्रेस पियुष भोईर आणि शेवटच्या चेंडूवर जोरदार मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने. फक्त 1च धाव. डीजे वादक. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. तर मी विनंती करीन टॉससाठी मागच्या सामन्यातील विजेता संघ जो ठरला होता ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाचा संघनायक, त्याचबरोबर KB मीरा रोड या संघाचा कर्णधार टॉससाठी यायचा रिपोर्ट करायचा डायरेक्टली. शेवटचा षटक आहे. फर्स्ट इनिंग संपण्याच्या अगोदर आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे. धन्यवाद. जाऊया तत्पूर्वी आपण हर्षदकडे.
पांडुपचा एक बुलंद असा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या सुमधुर आवाजाने मात्र ते मंत्रमुक्त करण्याचं काम त्यांच्याकडनं पार केलं जातंय. तर यस, ओव्हर टू हर्षद. धन्यवाद. तर नक्कीच मनीष शेवटचं षटक, अंतिम षटक, हाणामारीचं षटक घेऊन येतोय तो सचिन भोईर, मागच्या मॅचचा हिरो. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू पंच दर्शवित आहेत की बॉलर टाकतोय बॉल टाईट आणि हा आहे चेंडू वाईट. अवांतर धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 7 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यावर. पुढचा चेंडू आणि गडी बाद होतोय, आत्महत्या करतोय. हर्षद, एकंदरीत ह्या फलंदाजाचा विचार जर केला, यस ऋतिकचा आपण विचार जर केला, ज्या पद्धतीने बघा आपण स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता रिप्ले मध्ये, ज्या पद्धतीने चेंडू येतोय, चेंडूंचा गतीचा वापर करायचा असतो आणि आपल्या ज्या प्रेझेंट ऑफ द माइंडचा सुद्धा वापर करावा लागतो जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असतो. परंतु इकडे फलंदाज फक्त आणि फक्त ताकद लावत होता चेंडूंना हवाई सफर घडवण्यासाठी. ताकद नाही तर नजाकतचा सुद्धा खेळ दाखवावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण जर 30R सर्कल पाहिलं, 30R सर्कलमध्ये जर खेळावं आपण पाहिले तर नक्कीच सजावट केलेली आहे. परंतु आपल्याला गॅप दिसत आहेत, त्या गॅपमध्ये चेंडू ढकलले तर धावा नक्कीच मिळतील आपल्याला. परंतु इकडे सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात नाहीये. नक्कीच मनीष, पुढचा चेंडू, दुसऱ्या चेंडूवर अंपायर दर्शक की लेग बाईज आहे ही धाव आणि धावसंख्या झाली आहे ती 8 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. सचिन याला काहीसा गोलंदाजीची धार किंवा बोलायला झालं तर टप्पा अचूक मिळतोय. तिसरा चेंडू बॅटला ब्रश होऊन मागे जातोय आणि एकच धाव. 1 धावेने काहीच होणार नाही मनीष, आता हवाई सफर करायलाच लागणार. बाईजचा इशारा येतोय, पंच दर्शवित आहेत की हा बाईज आहे. काय बोलशील मनीष? तर नक्कीच सचिनचा आपण विचार केला, सुंदर गोलंदाजी हाताळतोय, फलंदाजी तर केले. यस, नक्कीच मॅन ऑफ द मॅचची जर्सी सुद्धा घालून आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. तर नक्कीच एक मनोबल वाढलं असेल सचिनचं, कारण की आपण टप्पा पार केलाय. पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने खेळी केली तेव्हा मनोबल सचिनचं वाढलं आणि पुन्हा एकदा सेकंड मॅच मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली सचिनने, सुंदर गोलंदाजीचं पुतक करून देतोय आणि पूर्णपणे रोखण्याचं काम केलंय. नक्कीच 5वा चेंडू आणि 5वा चेंडू सुद्धा बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क येत नाही आणि बॅटचा संपर्क येत नाही. बॉल जातो निर्धाव आणि गडी होतोय बाद. रनआउटच्या माध्यमातून नक्कीच आमचे पाठीराखे सुद्धा आहेत बाजूला. तर यस, पुन्हा एकदा रिपोर्ट करायचंय. ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि आलेले आहेत, दोन्ही संघाचे संगणक इथे उपस्थित झालेले आहेत. आपण थोड्याच वेळात षटक संपल्यानंतर आपण टॉस करूया, फर्स्ट इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करूया. तत्पूर्वी आपण धावांचा जर विचार केलं तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर पाहिली, नजर मारली तर 9 धावा आणि विकेटचा जर आपण विचार केला तर 6 गडी बाद झालेले आहेत. 6 गडीच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 9 धावा इकडे स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. तर नक्कीच हवाई सफर तर केला आहे, पण नक्कीच षटकार येतोय. हा धावा जर पहिला आल्या असत्या तर काहीसं समीकरण चेंज झालं असतं. तरी पण काय देर जे आहे दुरुस्त आहे आणि ह्या षटकारानुसार धावसंख्या पोचते ती 15 धावा आणि आव्हान दिलंय ते 16 धाव्यांचं पांडू स्पोर्ट पांडू समोर. चला तर वळूया नाणेफेकीच्या दिशेने. ओम ब्रह्मदेव गोडदेव विरुद्ध KB मीरा रोड आणि टॉस साठी मी आमंत्रित करतोय RK एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा शिवसेना उपविभाग प्रमुख जिचंद्र रणजित दादा किणी. टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. रणजित दादा यांना मात्र मी विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस
दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित झाले. केबी मीरा रोड आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघामध्ये टॉस केला जातोय. तर याचा टॉस मात्र विन होतोय तो म्हणजे केबी मीरा रोड. तर यस आमचे प्रमुख पाहुण्यांना मात्र मी विनंती करेन आपण व्यासपीठावर बसून घ्यायचंय, आपण सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. त्याचबरोबर केबी मीरा रोड संघ आपण टॉस विन झालाय, पहिला सामना जिंकला, पहिलाच सामना आपला झाला होता आजच्या दिवसामधील आणि आपण सामना जिंकला सुद्धा होता. आणि जिंकल्यानंतर आता दुसरा सामना जर आपण पाहिला तर आता शेवटचा सामना जो पाहिला तर शेवटच्या सामन्यामधील आणि आपल्या पहिल्या सामन्यामधील हा सामना होतोय. तर नक्कीच ज्या पद्धतीने खेळी केली 46 धावा त्या फलंदाजाने मात्र अश्चयने मात्र बनवल्या गेल्या आणि नक्कीच तोपदार खेळी होते. 59 धावा जमवणं हे फार कठीण असतं, परंतु ते कठीणला सोप्यात केलं ते म्हणजे अश्चय यांनी. आणि अश्चयचा हा आउट ऑफ फॉर्म होता, परंतु त्याने फॉर्म आणला, त्यांच्या संघाने मात्र त्याला प्रोत्साहन दिलं. तर आता त्याच्यावरती नजर असतील आपल्या. तर एकंदरीत आपला टॉस जिंकलाय, आपला निर्णय काय असणार आहे? आम्ही बॅटिंग करणार. तर यस फर्स्ट बॅटिंग घेणार आहात आणि फर्स्ट बॅटिंग करताना आपला जास्तीत जास्त टार्गेट काय असणार आहे? किती धावा जमवण्याचा प्रयत्न असणार आहे आपल्याकडनं? ट्राय करू, मॅक्सिमम करूया, जेवढा आम्हाला होईल तेवढं करून. यस यस तर नक्कीच क्रिकेट हा खेळ असतो तो म्हणजे अनिश्चिततेचा खेळ असतो. काय होणार काय घडणार ते आपल्याला मैदानाच्या आतमध्येच कळेल, म्हणून आपण तेच सांगितलं जे होईल आमच्याकडनं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. यस खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. तर जाऊया आपण ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघनाकाकडे. तर यस आपल्या सोबतचा संघ आहे केबी मीरा रोड, या संघासोबत आपण खेळणार आहात. प्रथमतः आपल्याला क्षेत्ररक्षण दिलंय, तर या क्षेत्ररक्षण करताना आपण जास्तीत जास्त किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 45 ते 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर यस 45 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार. तर नक्कीच आपला आउट ऑफ फॉर्म होता फलंदाज तो इन फॉर्म झालाय आणि यस आपल्याला आनंद सुद्धा असेल कारण की त्याने आपला चांगला खेळ दाखवलाय आणि त्याच्यावरती आता खूप सारा दारोमदार असणार आहे. तर या स्पर्धेसाठी आपल्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि आपण जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. तर यस आपल्या मनानुसार झालाय. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा असतील. तत्पूर्वी जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. हर्षद ओव्हर टू. हर्षद. धन्यवाद मनीष, मॅन फ्रॉम सातपाटी. तर वळूया सामन्याकडे. सोळा धावांचं आव्हान दिलंय ते ससूनवगर संघाने पांजू स्पोर्ट्स पांजू या संघाला. आणि सलामीची सलामीची जोडी बघत आहात तुम्ही. अलंकार आणि पहिला चेंडू. नक्कीच पंचांचे दोन्ही हात समांतर आलेले आहेत आणि धाव आहे अवांतर. संघाचं खातं खोलते 1 धाव. अजूनही 15 धावांची गरज आहे. नक्कीच दुसरा चेंडू. आडवा खेळण्याचा प्रयत्न, पण बॅटचा आणि बॉलचा काही संबंध येत नाही. 1 धाव अवांतरच्या स्वरूपात चालू असताना पहिला चेंडू निर्धाव येतोय. अजूनही 17 चेंडू 15 धावांची गरज पांजू स्पोर्ट्स पांजू संघाला. ससूनवगर संघाला काय करायला लागेल तर ससूनवगर संघाला निर्धाव चेंडू आणि गडी बाद करायला लागतील, तरच या सामन्यामध्ये ससूनवगर संघ पुढचा चेंडू. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट होईल का? तर हा ना आणि शेवट एकच धावेवर समाधान करायला लागते दोन्ही फलंदाजांना. आणि धावसंख्या झाली ती 2. चेंडू झाले 2. नक्कीच पुढचा चेंडू स्ट्राइक करतोय तो पियुष भोईर आणि मोठा प्रहार करण्याच्या नादात बॉल निर्धाव. कारण यांनी तसं बघायला गेलं तर चांगलीच गोलंदाजी केली. पहिला चेंडू अवांतर टाकला आणि नंतर कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. 3 चेंडू 2 धावा झालेल्या आहेत.
आणि चौथा चेंडू सुद्धा ब्लॉक ऑल टाइप सुद्धा घेतलेला आहे आणि चौथा चेंडू सुद्धा निर्धाव जातोय. 4 चेंडू 2 धावा झालेल्या आहेत. काय सामन्यामध्ये चुरस होणार. 4 चेंडू 2 धावा. 5वा चेंडू हलक्या हाताने ग्लान्स केला पण गडी बाद होतोय. सॉफ्ट डिसमिसल बोलायला लागेल. मनीष काय बोलशील याच्याबद्दल. हर्षद, जर एकंदरीत या सामन्याचा विचार केला, क्रिकेट असा खेळ असतो ज्याच्यामध्ये जर आणि तर महत्व नसतो. कारण की इकडे विजयासाठी 16 धावांचं लक्ष आला म्हणजे चेंडू 18 चेंडू आणि 16 धावा म्हणजे लो स्कोरिंगचा सामना. आणि लो स्कोरिंगचा सामना हा प्रेशर वाढवतो फलंदाजांचा. कारण की फलंदाजांना षटकार नाही नोंदवायचे असतात, फक्त सिंगल घ्यायचे असतात. आणि हा प्रेशर असतो जेव्हा डगआउट मधून आपण येतो मैदानाच्या आतमध्ये, तेव्हा सांगितलं जातं आपल्याला सिंगल घ्यायचं आहे, जास्त आघात करायचा नाहीये. आणि तोच प्रेशर घेऊन खेळत असतो आणि तेच प्रेशर आता मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. नक्कीच मनीष सामन्यामध्ये सॉरी एक धावा नाही, सामन्यामध्ये मीठ आणि मसाला टाकलेला आहे. तसं बघायला गेलं तर 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा झालेल्या आहेत आणि गडी बाद झालेला आहे. जाऊया इकडे शेवटचा चेंडू वरती मात्र चांगला नजाकत दाखवली जाते सचिनच्या माध्यमातून. नक्कीच या खेळाडूचा जितकं आपण तारीफ केली जाईल तेवढी कमीच असेल. कारण की मागच्या सामन्यामध्ये 30 धावांची खेळी केली होती या खेळाडूने. ताकद नाही जास्त लावत, फक्त नजाकत दाखवतो आणि धावा फक्त आपल्या कलाईच्या उपयोगाने धाव घेतली जात असते. शेवटच्या चेंडूवरती दुहेरी धाव येते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 4 धावा 1 गडीच्या मोबदल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर. आता समीकरण राहील 12 चेंडू मध्ये जमवायचे आहेत ते म्हणजे 12 धावा. 12 चेंडू 12 धावा. यस डीजे वादकालाही देऊया संधी. धन्यवाद डीजे. तर मी आमंत्रित करतोय व्यासपीठावर आपल्या गावचे उपसरपंच दिलीप सदाशिव भोईर यांना की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. हॅलो, विनंती असेल दिलीपजी सदाशिव भोईर यांना उपसरपंच आहेत या गावचे, तर त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. तर आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. तसेच धर्मेंद्र भोईर यांना सुद्धा विनंती असेल यस आपण सुद्धा यायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं सुद्धा स्वागत असेल, आपण सुद्धा येऊन स्थानापन्न व्हायचं या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलंही स्वागत असेल. जाऊया मैदानाकडे, हर्षदकडे. तर नक्कीच गडी बाद होतोय, अलंकार भोईर बाद होतोय आणि जातोय पवेलियनच्या रस्त्यामध्ये. बघायला गेलं तर लो स्कोरिंगचा सामना आणि रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय स्वतः षटकार मारण्याच्या नादात गडी बाद होतोय. माणुसकी त्याची लयच भारी, दोस्तांनो हाय जीव भाव. रणजित किनीचं गाजतय नाव, आमचे दादाचं गाजतय नाव. धन्यवाद. रणजित किनीचं गाजतय नाव. धन्यवाद. तर जाऊया, यश गोलंदाजी मार्क वरती आहे. नक्कीच मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच होता आणि नॉन स्ट्राईक एंड वरती सचिन मॅन ऑफ द मॅच. यस बेस्ट आणि बेस्ट यांचा मात्र आपल्याला झुंज पाहायला मिळेल. पाहूया नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये, फलंदाजी मार्क वरती आलाय कुमार भोईर. हलक्या हाताने ग्लान्स करतो. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट होईल का? तर नक्कीच 1ला 2 मध्ये कन्वर्ट करतोय. 2 धावा कंप्लीट होतात आणि धाव संख्या होते 36. आता समीकरण, सामन्याचं समीकरण होतंय 10 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. तर काय होणार सामन्यामध्ये? तराजू प्रमाणे सामना झुकतोय इकडे तर तिकडे. कधी सासूनवघर तर कधी पांडू स्पोर्ट पांडू. हर्षद सारखं, हर्षद ज्याप्रमाणे म्हणतोय मापतोल केलं जातंय, वजन काटा जसं मापतोल करतोय त्याचप्रमाणे मापतोल केलं जाते या सामन्याचं. आणि 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. प्रेशर वाढलाय, दोघांवरती प्रेशर आहे, गोलंदाजावरती सुद्धा तेवढंच प्रेशर आहे.
फिल्डिंग वरती सुद्धा तेवढंच प्रेशर आहे, तेवढंच फलंदाजांवरती सुद्धा आहे. इकडे बघा नजाकत, फक्त नजाकतचं काम केलंय, कोणी क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडूला ढवळलाय, चेंडू क्षेत्ररक्षक वेध घेतोय, धावतोय चेंडूच्या मागे, दुसरी धाव पूर्ण आणि 2 धावा खर्च झाल्या आहेत या चेंडूवरती. इकडे बघा हर्षद ज्याप्रमाणे चेंडू हाताळत होता, फलंदाजाने विचारमया नवीन विचार मांडला की आपण थोडस वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करू, कारण की फील्ड सजावट आहे, त्या पद्धतीने जर खेळलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाईल, परंतु आपण गॅप शोधायचा आहे आणि ताकद नाही तर फक्त नजाकतचं काम केलं या फलंदाजानं, फक्त चेंडूला दिशा ठरवली आणि धावा 2 मिळाल्या. नक्कीच कुमार भोईर काय करतोय, कुमार भोईर करतोय षटकारांची आतिषबाजी नाही तर सामना घेऊन खेळतोय, सिंगल डबल वर लक्ष देतोय आणि 2 चेंडू मध्ये 4 धावा सुद्धा काढलेल्या आहेत. आणि हा कव्हरच्या दिशेने अप्रतिम फटका, 1 धाव कंप्लीट आणि दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा आरामात काढले जातात. बघा काय असतं क्रिकेट, षटकारच क्रिकेट नाही तर सिंगल डबलने सुद्धा सामना आपण चालू शकतो, हे दाखवून देतोय पांडूचा होंडो कुमार भोईर. हॅलो, जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण होते, गचाळ क्षेत्ररक्षण होते, त्या क्षेत्ररक्षणाला मध्ये थोडंसं आपल्याला भर करावं लागेल, कारण की खराब क्षेत्ररक्षण आपल्याला कुठेतरी या स्पर्धेचे दरवाजे ओपन आहेत ते दरवाजे आपल्याला बंद होताना दिसतील आणि आपण या स्पर्धेतनं बाहेर जाताना दिसतील, टाटा बाय बाय होताना दिसतील. पाहूया मैदानाच्या आतमध्ये. हे बघा पुन्हा तेच पाहायला मिळते, फलंदाज तयार होता, तो शॉट खेळण्यासाठी फुलटच चेंडू हाताळला, पुन्हा 2 धावा, पुन्हा ताकद नाही नजाकत, हे फार महत्वाचं असतं. नक्कीच मनीष, तसं बघायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज करण याने. पहिला चेंडू तसा बघायला गेला तर यशने चांगलाच टाकला होता, पण आता कुमार काय करतोय, 4 चेंडू मध्ये डबल काढून 8 धावांवर खेळतोय कुमार भोईर. चांगलेच खेळाडू आहेत, स्वतःच्या फलंदाजीवर च्या जोरावर खूप सामने जिंकवलेले आहेत आणि पुन्हा एकदा 1चा डबल मध्ये कन्वर्ट. काय करतोय कुमार भोईर, 5 चेंडू मध्ये 10 धावा काढून संघाला ठेवतोय तो 14 या धावसंख्येवर. आता समीकरण काय आलंय, 6 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज. अजूनही काही ट्विस्ट बाकी असेल का, बघूया शेवटचे 6 चेंडू. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. तर नक्कीच मी पुन्हा एकदा विनंती करीन धर्मेंद्र भोईर यांना की आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे, स्थानापन्न व्हायचंय. प्लीज आपल्याला रिक्वेस्ट असेल, प्लीज धर्मेंद्र भोईर आपल्याला रिक्वेस्ट असेल, आमच्या शब्दांना मात्र मान द्यायचा आहे आणि आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं शुभ आगमनी, आपण या स्पर्धेची शोभा वाढवायचा आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि त्याच्यामध्ये जमवायचे 2 धावा. मी एकंदरीत पाहिलं होतं, एकंदरीत 6 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता होती. गोल्डन चषक पाहिलं होतं आणि त्या गोल्डन चषकामध्ये सातपाटी संघ मात्र खेळत होता आणि सातपाटी संघ गोलंदाजी मार्क वरती होता. 6 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्या आणि 1 धावा 5 चेंडू मध्ये जमवून दिल्या गेल्या नव्हत्या आणि तेच मात्र केलं जाईल का. इकडे बघा फलंदाज सांगतो नाही, सचिन सांगतो नाही, मी